नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळुंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। डहाणूच्या पारनाका किनाऱ्यावर मकर संक्रांतीचा जल्लोष। डहाणूतील पारनाका हे ठिकाण समुद्र किनाऱ्याच्या सानिध्यात असून हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे। पारनाक्यावर असलेले सुसज्ज असे मैदान आणि मोठमोठ्या सुरूच्या झाडांची बाग आणि सावलीसह झुळझुळणारी थंडगार हवा अशा या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी डहाणू आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसह पर्यटकांची रोजच या ठिकाणी रेलचेल सुरू असते। मकर संक्रांतीच्या सणाला तर अवघा पारनाका किनारा अक्षरशः पर्यटकांनी ढवळून निघतो। सालाबादप्रमाणे यंदासुद्धा 14 जानेवारी रोजी पारनाका किनाऱ्यावर पतंगे उडवण्यासाठी आबालवृद्धांची मांदियाळी दिसून आली आणि विशेषतः तरुण तरुणी, बच्चे कंपनी आणि महिलांचा पतंग उडवण्याचा ओढा अधिक दिसून आला। या ठिकाणी तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा अशा सप्तरंगांसह अन्य विविध रंगबिरंगी पतंगांनी पारनाका किनाऱ्यावरील आकाश न्हावून निघाले होते। अनेक पतंगप्रेमींनी एकमेकांची पतंगे मांज्याद्वारे कापण्याचा प्रयत्न करत पतंगे उडवण्याचा आनंद लुटला आणि मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करत दिवसभर एकच जल्लोष केला। Hello everyone, I am Yashish Belkar, your host for today, and you are watching Dhanu Mitra News Network. Happy Makar Sankranti to all of you. As the entire nation celebrates the auspicious festival, let us see how this beautiful town of our Dhanu celebrates Makar Sankranti. So on this special day, we can see that the sky is filled with kites and the air is filled with laughter and smells, which symbolizes the happiness and joy. Hello. So what's your name? So how are you feeling today? How are you celebrating this festival today? मैं गुजरात से आई हूँ, लेकिन महाराष्ट्र में काइट फेस्टिवल को देखकर बहुत अच्छा लगा। गुजरात बहुत ज़्यादा डिफरेंट है और यहाँ पे मज़े कर रहे हैं, बहुत सारे लोग मिले हैं। So hello everyone. Let us see what are the views on this festival from the people of Dhanu. So we have with us a really excited kid. So let us ask him about this festival. Happy Makar Sankranti to everyone. हे महत्त्वाचं आहे आणि ते आजच्या दिवसाच्या आज माझ्याबरोबर ह्या सेलिब्रेट म्हणजे ह्या मकर हा सण सेलिब्रेट झाला। माझं पूर्ण फॅमिली माझ्याबरोबर सोबत बसले, जसं की माझा भाचा आहे, माझी भाऊ आहे, माझी ताई आहे, मुलं आहेत, सर्व काय माझ्याबरोबर आहे। म्हणजे ह्याला म्हणतात की मकर संक्रांती हा सण गोडीचा असतो। हा गोडीचा सण आज आपण प्रूफ करतोय की आपल्याबरोबर आपला पूर्ण परिवार आहे। सो हॅपी मकर संक्रांती ऑल ऑफ यू आणि ऑल ऑफ फॅमिली। आता आपल्यासोबत आहे न्यूली मॅरिड कपल। त्यांना विचारूया की त्यांनी हा सण कशा प्रकारे साजरा केला। सर्वात प्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। मी अमित पुजारी, हे माझे तेजल। आमच्यासोबत आम्ही आहोत डहाणू बीचवरती आणि डहाणू बीच हा इथे हर जेवढे पण सण आहेत ते खूप वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केले जातात। आमचा हा पहिला सण आहे मकर संक्रांत। जानेवारी महिन्यातला येणारा हा सण ह्याला उत्तरायण देखील संबोधले जाते आणि तुम्ही बघू शकता की किती संख्यामध्ये लोक इथे आलेले आहेत त्या हा सण साजरा करण्यासाठी। त्यांना विचारूया की मकर संक्रांतीचा आपल्या बीचवर त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे। मकर संक्रांती दरवर्षी बीचवरती भरपूर लोक येतात, काईट्स वगैरे उडवतात, छान वाटतं, मस्त वाटतं। मकर संक्रांती हा एक मेजर सण म्हणून साजरा केला जातो। मोठ्या संख्येमध्ये लोक इकडे येतात आणि काईट्स वगैरे उडवतात आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी तर हा एक मोठा उत्सवच असतो। स्कूलला हॉलिडे वगैरे असतात आणि एक इव्हेंट म्हणून पण गणपतीला ऑर्गनाईज केला जातो काईट्स लावायचा। जसं तुम्ही आजूबाजूला बघू शकता खूपच मोठ्या प्रमाणात लोक आलेली आहेत आणि सेलिब्रेट करत आहेत, मकर संक्रांतीचा आनंद घेत आहेत। सगळ्या ठाणूकरांना माझ्याकडून हॅपी मकर संक्रांती। डहाणू बीच हा सगळ्यात चांगला जागा आहे, लाईक कोणत्या पण फेस्टिवलसाठी, फक्त मकर संक्रांतीसाठी नाही, कोणत्या पण फेस्टिवलसाठी। आणि आम्ही नेहमी हर मकर संक्रांतीला डहाणू बीचवरती येतो पतंग उडवायला वगैरे। As we know, like इसका board says still we are here to celebrate our Makar Sankranti. So
Yes, I can see all of you excited. So, आपकी फेवरेट मेमोरी क्या है या फेवरेट चीज़ क्या है फेस्टिवल के बारे में? हमने 10 पतंग काटे हैं अभी तक और काटेंगे हम लोग अभी हाँ कल भी और लगे हम लोग काटने वाले हैं। पूरा बीच भरा रहेगा। एक दिन का त्योहार नहीं है, हम लोग पूरे दिन मनाएंगे। पूरा और आप लोग ने तिलगुड़ वगैरह खाए कि नहीं? अभी दांत दुखने लगे हमारे स्कूल में ऐसे तिलगुड़ मिलते हैं जिससे तुम्हारे दांत स्कूल का Let us see what are the views on this festival from the people of Dhanu. હેલો એવરીવન, હેપી મકર સંક્રાંતિ. અમે લોકો એવરી મકર સંક્રાંતિ પર અહીંયા દરિયા પર આવીએ છીએ, પતંગ ચગાવીએ છીએ. અમારા બચ્ચાઓ પતંગ ચગાવે છે, ખૂબ એન્જોય કરે એ લોકો. અને અમારા એમાં હલ્દી કુમકુમ હોય છે, તલના લાડવા ચીકી અમે એકબીજાને આપીએ છીએ. અને એ બધું અમે સેલિબ્રેશન અહીંયા દરિયા પર જ કરીએ છીએ. પછી બધું ખાવાનું લઈને ઘરેથી આવીએ, અહીંયા એકબીજાને ખાવાનું શેર કરીએ અને એન્જોય કરીએ. Thank you. Happy Makar Sankranti. Happy Makar Sankranti everyone. हॅलो एव्हरीवन. सो आता माझ्यासोबत आहे माझी एक अत्यंत खास मैत्रीण अस्मिता. तर आपण तिला विचारूया या मकर संक्रांतीच्या फेस्टिवल तिचे ओपिनियन्स काय आहे. आज तर मी खूप थकली आहे कारण मी खूप सारे तिळगुळ बनवले आणि खूप साऱ्या लोकांना वाटले, ज्याच्यामध्ये आमचा हा कॅमेरामॅनसुद्धा आहे. अँड बीचवर तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या पतंग उडत आहेत अँड इट इज व्हेरी हॅपनिंग. लाईक खूप मजा येते आम्हाला. मी कधी बीचवर येत नाही जनरली मकर संक्रांतीच्या दिवशी, पण यावेळेस मी आवर्जून आले. थँक्यू. So as we can see, this festival is not only about the traditional rituals but also the festival of unity and togetherness. So last but not the least, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.